तालुक्यातील कापूसवाडगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबवत कापूसवाडगाव येथे उपोषण सुरू केले। दरम्यान प्रशासनाने संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। काय तुमच्या आजच्या उपोषणाचं कारण काय? संबंधित उपोषणे काल दिनांक 11/6/2026 रोजी 12 वाजता की त्या ठिकाणी मौजे कापूसवाडगाव या ठिकाणचा असणारा जो पानंद रस्ता आहे आणि संबंधित पानंद रस्त्याच्या लगतचे गावाकडील जे काही दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहेत, जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंतचा जो रस्ता आहे तो दोन्हीकडच्या शेतकऱ्यांनी हा त्या ठिकाणी अतिक्रमित केलेला आहे आणि त्यामध्ये संबंधित उपोषणाच्या मागण्यांच्या अनुषंगानं काल दिनांक हे उपोषण सुरू झालेलं असताना संबंधित महसूलचे जे कर्मचारी होते त्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी नागमठाण यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी जायमोक्यावरती जाऊन संबंधित शेतकऱ्यांची सहमती मिळवण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काल चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी अशी बाब निदर्शनास आली की त्या ठिकाणी संबंधित दोन्ही त्या ठिकाणचे शेतकरी दोन्ही बाजूचे उपस्थित झाल्यानंतर की त्यांनी त्या ठिकाणी रस्ता हा या प्रकारचा त्या ठिकाणी त्यांनी दुजोरा दिला, परंतु अतिक्रमण या ठिकाणी झालेलं आहे या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं संबंधित पंचनाम्यामध्ये महसूल कर्मचारी यांनी त्या ठिकाणी त्याचा समावेश नाही केल्यामुळं जो मूळ आमचा जो काही विषय की जो काही मुद्दा होता की हा जो काही रस्ता जो आहे तो रस्ता त्या ठिकाणी अतिक्रमित झालेला आहे आणि जवळजवळ फक्त 5 ते 6 फूट, काही ठिकाणी जास्तीत जास्त 8-9 फूट हा त्या ठिकाणी वहिवाटीसाठी शिल्लक राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्यांच्या अनुषंगाने हे उपोषणाचा दुसरा आजचा दिवस हा उजाडलेला आहे। परंतु कुठल्याही प्रकारचं जे प्रशासन आहे तर त्याच्यावरती आमच्या मागण्यांना ठोस असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे आणि संबंधित जे काही कालचा जो पंचनामा होता, जो काही अहवाल त्या ठिकाणी सादर करण्यात आला त्यामध्ये सुद्धा संबंधित ज्या काही बाबी आहेत स्पष्टपणे अतिक्रमण असताना त्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख न झाल्यामुळं आमचा जो काही मूळ मुद्दा जो आहे की त्या दोन्ही बाजूचं जे काही अतिक्रमण आहे तर ते अतिक्रमण हटवून संबंधित रस्ता आम्हाला त्या ठिकाणी पुढील त्याचं जे काही खडीकरण मुरमीकरणाचं जे प्रस्तावित काम आहे त्यासाठी ते खुला करणं गरजेचं होतं, परंतु त्या गोष्टी त्या पद्धतीने घडून न येता त्या ठिकाणी ज्याला आपण एक प्रकारचं पत्रव्यवहाराचा जो प्रकार होतो तो पत्रव्यवहाराचा प्रकारात प्रलंबित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू होण्याच्या मार्गावरती संबंधित पुढचं पाऊल हे पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी संबंधित प्रशासनानं असा मुद्दा त्या ठिकाणी सुचवलेला आहे की संबंधित प्रकरण हे त्या ठिकाणी असणारं आपल्या मामलतदार कोर्टाच्या अधीन असल्यामुळं संबंधित प्रकरणामध्ये दोन्ही पार्ट्यांना नोटीस बजावून आणि संबंधितांना त्या ठिकाणी सुनावणीद्वारे पाचारण करून आणि योग्य तो काय असेल नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्याचं त्या ठिकाणी निकाल हा देण्यात येईल आणि नंतर मग उर्वरित ज्या काही कामं आहेत ते कामं रस्त्याचे पुढं त्या ठिकाणी नंतर सुरू होतील अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। परंतु त्या आश्वासनातून आमचं कुठल्याही प्रकारची मागण्यांची पूर्तता होण्यासारखं आम्हाला काही दिशा त्या ठिकाणी आढळलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी कालचा जो काही त्यांचा उपोषण सोडवण्यासंदर्भातलं जे काही पत्र होतं ते आम्हाला त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये प्राप्त देखील झालेलं आहे, परंतु आमचा जो काही प्रॉपरली जो मुद्दा आहे अतिक्रमण करून आणि रस्ता वहिवाटीसाठी उपलब्ध करून देणं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची जी काही ठोस भूमिका आहे संबंधित प्रशासन घेताना दिसत नाही आहे आणि संबंधित या प्रकारामुळे त्या ठिकाणी सर्व जे काही उपोषणकर्ते शेतकरी जे आहेत ग्रामस्थ आहेत ते त्या ठिकाणी व्यतीत झालेले आहेत आणि म्हणून एक प्रकारचा शासनाच्या धोरणाबद्दल त्या ठिकाणी एक प्रकारे अविश्वास निर्माण झालेला या ठिकाणी दिसून आला आणि म्हणून मग आजचा दिवस हा त्या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आता याच्याबद्दल आता तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा जो काही वैयक्तिक कोणाच्या शेतातून त्या ठिकाणी रस्ता मागणी करत नाही, प्रॉपरली तो त्या ठिकाणी पानंद योजनेतील वहिवाटीचा रस्ता आहे, फक्त विषय असा येतो की त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लगतच्या त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि म्हणून मग तो काही जरा रस्ता जो आहे तो कुठल्याही प्रकारचं जे काही व्यवस्थित पद्धतीने जे वाहनं जे आहेत वहिवाटीचा विषय असेल त्यामध्ये मग कुठल्याही प्रकारचं दवाखान्यासाठीचे जे पेशंट असतील ते पेशंट नेण्यासाठी तो रस्ता त्या ठिकाणी सुयोग्यरित्या पावसाळ्यामध्ये अजिबात उपलब्ध असत नाही आणि हा विषय जो आहे तो दरवर्षी दिवसेंदिवस हा गंभीर स्वरूप त्या ठिकाणी धारण करताना दिसतो। आणि आता या रस्त्यापासून असे बाधित किती शेतकरी आणि कोण कोण बाधित झालेले आहे असं तुम्हाला वाटतं? आता या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी असणारे जे काही गट आहेत ते गट आम्ही काल त्या ठिकाणी संबंधित निवेदनामध्ये नमूद केलेले आहेत आणि संबंधित मंडळ अधिकारी तलाठी साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी ते नमूद केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही शेतकऱ्याशी आपला वैयक्तिक स्वरूपाचा हा वाद नसल्या कारणानं कुठल्याही प्रकारचा स्पष्टपणे उल्लेख आपण त्या शेतकऱ्यांचा केलेला नाही, परंतु त्यामध्ये ते गट जे आहेत बाधित झालेले ते आपण त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत।
आणि याच्याला तुम्हाला जाण्या येण्यासाठी असं किती व्यक्तींना आणि कोणाकोणाला त्रास आहे असं तुम्हाला वाटतं? आता याच्यावरती जवळजवळ संबंधित मौजे कापूस वाडगाव जे आहे तर याचा जो पूर्ण जो काही दक्षिण भाग जो येतो त्यामध्ये मग संपूर्ण शेतकरी वस्ती आहे. या ठिकाणी असणाऱ्या इयत्ता 5वी ते 1ली ते 5वी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि स्वतंत्रपणे एक आदिवासी वस्ती सुद्धा आहे. म्हणजे जवळजवळ एकंदरीत गावाचा जवळजवळ 45% जे काही लोकसंख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी त्या रस्त्याचा मूळ वहिवाटीचा रस्ता म्हणून त्या ठिकाणी उपयोग करतात आणि त्या ठिकाणी संपूर्ण वहिवाट होती. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पर्यायी रस्ता सुद्धा उपलब्ध नाही. म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी संबंधित लोक भावनेतून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता तुम्ही हे उपोषण तुम्ही कोणत्या मार्गाने सोडणार असं तुमची काही अपेक्षा? आमचा मुद्दा या ठिकाणी असा एकच येतो की कुठल्याही प्रकारचं आमची प्रशासनाला विटीत धरण्याची भूमिका नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं वैयक्तिकरित्या संबंधित लगतचे शेतकरी आहेत तेही त्या ठिकाणी आमचेच बांधव आहेत. त्यांनाही कुठल्याही प्रकारे आमचा त्रास देण्याचा हेतू पुरस्कार असा त्या ठिकाणी येतो नाही आहे. परंतु जो काही समाजाचा जो काही आणि संपूर्ण नागरिकांचा या ठिकाणचा जो प्रश्न आहे की त्या ठिकाणी त्याचा लवकरात लवकर जोपर्यंत पाझर तलाव हा कोरडा आहे जेणेकरून त्याच्यासाठी आम्हाला मुरुम उपलब्ध होईल. कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होऊन संबंधित रस्त्याला मुरुम सुद्धा हा उपलब्ध होणार नाही. म्हणून एवढंच की त्या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत तर त्या त्वरित आणि तुर्तास त्या ठिकाणी प्रशासनानं पूर्ण कराव्यात. त्या अनुषंगाने आम्ही संबंधित उपोषण त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहे आणि त्या संबंधित मागण्या आमच्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी उपोषणाचा हा अंतिम निर्णय घेणार आहोत. त्या पर्यंत आमचं हे उपोषण त्या ठिकाणी कायम असेल.